हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू द जीनियस अकॅडमी ऑफ फिजिक्स लातूर. आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत एक्सरसाइज सोल्युशन्स आणि टॉपिक आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ह्या व्हिडिओचे आपण टोटल 3 पार्ट बघणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपल्याला बघायचे आहेत MCQ, सेकंड पार्टमध्ये आपल्याला बघायचे आहेत अबाउट द थिअरी क्वेश्चन्स आणि थर्ड पार्टमध्ये आपल्याला बघायचे आहेत न्यूमरिकल्स. त्यामुळं एक्सरसाइज सोल्युशनचा हा जो व्हिडिओ आहे हा टोटल 3 पार्टमध्ये होईल. पहिला MCQ, दुसरा थिअरी क्वेश्चन्स, तिसरा येईल न्यूमरिकल्सचा. तर आजच्या लेक्चरला आपण बघूयात MCQ घेताना आपण प्रत्येक MCQचं प्रॉपर एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत. सो फर्स्ट एक्झाम्पल बघा काय सांगतोय. फर्स्ट MCQ, अ हायड्रॉलिक लिफ्ट इज डिझाइनड टू लिफ्ट हेवी ऑब्जेक्ट्स ऑफ मॅक्झिमम मास 2000 किलोग्रॅम. द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन of the piston carrying the load is 2.25 into 10 to the power minus 2 meter square. What is the maximum pressure the smaller piston would have to bear? क्वेश्चन काय म्हणतोय बघा, आपण एक हायड्रॉलिक लिफ्ट तयार करायला होतं. ओके, आणि ह्या हायड्रॉलिक लिफ्टचा जो एरिया दिला आहे आपल्याला, एरिया किती सांगितलं आहे बघा, 2.25 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 मीटर स्क्वेअर हा दिला आहे एरिया. दुसरी गोष्ट, आपण ही जी डिझायनिंग केलेली आहे कशी केलेली आहे, ह्याच्यावरती मॅक्झिमम मास जे आपण ठेवणार आहेत ती किती आहे, 2000 किलोग्रॅम. ओके, आपल्याला विचारलं आहे काय आता, हे जे पिस्टन्स असतात ह्या पिस्टन्सवरती मॅक्झिमम प्रेशर किती येईल. ओके, सो एकदम सिम्पल क्वेश्चन आहे का बघा, दिले काय तुम्हाला मास आणि काय दिलं आहे एरिया, तुम्हाला काय करायचं आहे प्रेशर. सो आपल्याकडे प्रेशरचा फॉर्म्युला आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. जर आपण हा फॉर्म्युला पुटअप केला तर पुढे काय येईल बघा. आता इथं फोर्स कसं काढायचं आहे, इथं फोर्स कुणामुळे पडणार आहे, ह्या ऑब्जेक्टमुळं. याचं मास किती होतं m, तर हे डाऊनवर्डला किती फोर्स लावेल mg. सो इथं किती येईल बघा, mg बाय काय येईल a. आता आपल्यासाठी गिवन काय काय आहे, मास आहे 2000 किलोग्रॅम, g ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 आणि एरिया किती आहे 2.25 10 चा पॉवर मायनस 2. आपण अगोदर पॉवरला सॉल्व करूयात. समजा मेला 2 इंटू 10 चा पॉवर 3 घेतला तर ही व्हॅल्यू किती येईल 19.6 10 चा पॉवर 3 डिवायडेड बाय 2.25 10 चा पॉवर मायनस 2. 10 चा पॉवर मायनस 2 वरती जाऊन काय होईल 10 चा पॉवर 5 आणि इंटू हे जे 19.6 बाय 2.25 आहे ह्याची व्हॅल्यू येईल 8.7. सो आन्सर काय आलेला बघा, आपलं आन्सर आलेलं आहे 8.7 इंटू 10 टू द पॉवर 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता ऑप्शन जर बघितलात, मी जर पॉवरला मॅनेज केलं, जर मी तर 0.871 घेतलं तर 10 चा पॉवर 1 ने वाढेल आणि उत्तर किती येईल 10 टू द पॉवर 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर ए. आले लक्षामध्ये. क्वेश्चन इझी होता. कशावरचा क्वेश्चन होता, बेस्ड ऑन द डेफिनेशन ऑफ प्रेशर. सेकंडवाला एक्झाम्पल आपण बघूयात. सेकंडवाला एक्झाम्पल काय सांगते बघा, 2 कॅपिलरी ट्यूब्स ऑफ रेडियाय. आपल्याकडे 2 कॅपिलरी ट्यूब्स आहेत. एकाची रेडियस आहे 0.3 सेंटीमीटर आणि दुसऱ्याची आहे R2 इज इक्वल टू 0.6 सेंटीमीटर. ह्या दोघांना आपण काय केलेलं आहे, एका लिक्विडमध्ये डीप केलेलं आहे. द रेशो ऑफ हाईट थ्रू विच द लिक्विड विल राईज इन द ट्यूब इज. कन्सेप्ट कोणती आहे बघा, कन्सेप्ट आहे कॅपिलरी ॲक्शनची. आता कॅपिलरी ॲक्शनमध्ये काय होते बघा, आठवत असेल, कॅपिलरी ॲक्शनमध्ये आपण सपोज करा एखादं लिक्विड घेतलं, ह्या लिक्विडमध्ये आपण एखाद्याची ट्यूब टाकलेली आहे. कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय रे, एकदम थिन ट्यूब, तुमच्या पेनची काडी असते बघा त्या टाईपची. तर ह्याच्यामध्ये लिक्विड काय करते, एका h हाईटपर्यंत काय करू शकते, राईज करू शकते. मग आपल्याला विचारले काय, 2 अलग अलग ट्यूब टाकले. आता पहिल्या ट्यूबची रेडियस किती होती 0.3 आणि दुसऱ्याची किती होती 0.6. आपल्याला एचचा रेशो काढायचा आहे. एचचा फॉर्म्युला, द कॅपिलरी राईज इज इक्वल टू एच इज इक्वल टू 2t कॉस थीटा बाय आर रो जी. आता ह्या दोन्ही ट्यूबसाठी म्हणून लिक्विड सेम आहे म्हणजे टी सेम, सरफेस टेन्शन. त्याच्यानंतर रो म्हणजे काय, डेन्सिटी सेम, ग्रॅव्हिटी सेम, ट्यूबचं मटेरियल सेम आहे म्हणजे अँगलसुद्धा सेम आहे. आपल्याला फक्त इथं व्हेरिएबल कोण आहेत बघा, एच आणि आर आहेत. सो एच प्रोपोर्शनल टू काय मिळालं 1/r. हाईट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1/r. तुम्ही लॉजिकली पण विचार करू शकतात की जी ट्यूब थिन असेल त्याच्यामध्ये लिक्विड जास्त वरती जाईल.
आता हे इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे म्हणजे काय येईल, एच आर इज इक्वल टू काय येईल, कॉन्स्टंट. म्हणजे H1R1 इज इक्वल टू काय येईल, H2R2. आपल्याला काय काढायचं आहे, H1/H2 रेशो ऑफ हाईट इज इक्वल टू काय येईल, R2/R1. आता R2 किती दिलं आहे आपल्याकडे, R2 0.6 आणि R1 किती आहे 0.3 सेंटीमीटर. सेंटीमीटर कॅन्सल. उत्तर किती आलेलं आहे रे, 6/3. म्हणजे आन्सर आलेला आहे 2:1. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन आल्या लक्षामध्ये. कन्सेप्ट कोणती होती, द कन्सेप्ट वाज कॅपिलरी ॲक्शन. ह्याच्यानंतर आपण पाहूयात पुढचा क्वेश्चन. तिसरा जो MCQ आहे तो काय विचारतोय बघा, द एनर्जी स्टोर्ड इन द सोप बबल ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर अँड सरफेस टेन्शन 0.04 न्यूटन पर मीटर इज नियरली इक्वल टू. क्वेश्चन काय सांगतोय बघा आपल्याला. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, एक सोप बबल आहे. लक्षात ठेवायचं आहे सोप बबल म्हणल्या लक्षात ठेवायचं डबल सरफेस, सोप बबल सरफेस डबल. सो सरफेस किती असतं त्याला, सोप बबल म्हणल्या क्वेश्चनमध्ये 2 सरफेस. क्वेश्चन कशावरचं आहे रे, सोप बबलची एनर्जी काढायची. बरं, आपल्या गिवन काय दिलं आहे बघा, ह्याचा डायमीटर दिलेला आहे किती 6 सेंटीमीटर. म्हणजे किती आलेलं आहे, याला आपण घेऊ शकतो 6 × 10⁻² मीटर. रेडियसचा फॉर्म्युला काय रे, रेडियस इज इक्वल टू डायमीटर/2 म्हणजे किती येईल 3 × 10⁻² मीटर. हे काय काढले आपण, आपण काय फाइंड आउट केलं बघा, याची रेडियस फाइंड आउट केली. ह्याच्यानंतर आता आपल्याला याच्या पुढे जाऊन सॉल्व करायचं आहे. सॉल्व करताना एनर्जी स्टोर्ड, कन्सेप्ट काय आहे बघा, एनर्जी स्टोर्ड इन सोप बबल, एनर्जी स्टोर्ड इन द सोप बबल. ह्याचा फॉर्म्युला आठवतोय का बघा. याचा फॉर्म्युला मिळेल आपल्याला फ्रॉम द डेफिनेशन ऑफ सरफेस टेन्शन. टी इज इक्वल टू काय असते रे, सरफेस टेन्शन टी इज इक्वल टू काय असते, E/ΔE. म्हणजे इथं तुम्हाला एनर्जी इज इक्वल टू काय येईल, एनर्जी इज इक्वल टू येईल T × ΔE. इथं 2 घ्यायचं, हे 2 काय घेतलेलं आहे, इट इज 2 बिकॉज ऑफ द 2 सरफेसेस. आता इथं परत काय येईल 2T ΔA म्हणजे काय आहे रे, एरिया. जो बबल असतोय तो स्फेरिकल असतोय, त्यामुळे फॉर्म्युला काय येईल 4πr². आता आपण व्हॅल्यूज पुटअप करूयात. हे 2ला 2 घेतलं. सरफेस टेन्शन किती आहे, T इज इक्वल टू 0.04, त्याला मी घेऊ शकतो 4 × 10⁻². बस, म्हणजे हे किती आलं 4 × 10⁻² इन ब्रॅकेट 4. द व्हॅल्यू ऑफ पाय इज 3.14 इंटू, आपण R किती आलं होतं, त्याचा स्क्वेअर आहे 3 × 10⁻² इंटू 3 × 10⁻². मी जर सगळ्यांना सॉल्व केलं तर पूर्ण कॅल्क्युलेशन्स आपण परफॉर्म केले. हे आन्सर येईल 9.04 × 10⁻⁻⁴. आणि याला आपण जर घेतलं ऑप्शनच्या फॉर्ममध्ये तर 0.9 × 10⁻³ इतकी एनर्जी काय करेल, स्टोअर करेल. आले लक्षामध्ये. हा जो क्वेश्चन होता कशावरचा होता, सोप बबल. हा तर फॉर्म्युला तुम्हाला पाठ असला पाहिजे. सरफेस टेन्शन इज इक्वल टू एनर्जी बाय चेंज इन एरिया. इथं 2 काय घेतलं होतं आपण, याचं कारण होतं की सोप बबलला 2 सरफेस असतात. सोप बबलला काय असतात, 2 सरफेस. तिसरा क्वेश्चन बघा, 2 हेलस्टोन्स विथ द रेडिया इन द रेशो 1:4. 2 दगड आहेत, त्यांच्या रेडियसचा रेशो आहे R1/R2 इज इक्वल टू 1/4. फॉल फ्रॉम द ग्रेट हाईट थ्रू द ॲटमॉस्फिअर, द रेशो ऑफ दिअर टर्मिनल व्हेलॉसिटीज. क्वेश्चनची कन्सेप्ट कोणती आहे, टर्मिनल व्हेलॉसिटी. कन्सेप्ट आहे टर्मिनल व्हेलॉसिटी. ओके, टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं रे, आहे लक्षात फॉर्म्युला, V इज इक्वल टू 2/9 इन ब्रॅकेट ρ - सिग्मा R²/G. अच्छा, G वरती येईल आणि इथं काय येईल, रो येईल. करेक्शन करतोय, 2/9 ρ - सिग्मा R²G/η. हा फॉर्म्युला आहे कुणाचा, टर्मिनल व्हेलॉसिटीचा. आठवते का बघा, समजा एखादा असं विस्क्युअस लिक्विड आहे, ह्या लिक्विडमधून जर एखादा ऑब्जेक्ट पडत असेल, आफ्टर सम टाईम त्याची व्हेलॉसिटी काय होते, कॉन्स्टंट होते. त्या व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो, टर्मिनल व्हेलॉसिटी. एक्झाम्पल बघा, पावसाचे थेंब आहेत,
ते एका कॉन्स्टंट स्पीडनं परत असतात. त्यांची स्पीड वाढत नाही किंवा कमी होत नाही. याचं कारण काय आहे, त्यांना एक टर्मिनल वेलॉसिटी अटेन झालेली असते. ज्या वेळेला यांच्यावरची नेट फोर्स काय असते, 0 असते. मग आता आपल्याला काय विचारले, इथून तुम्हाला व्ही प्रोपोर्शनल टू काय आलं रे, आर स्क्वेअर आलं का बघा तुम्हाला. कारण बाकी सगळं तर कॉन्स्टंट आहे ना. तुम्हाला विचारले काय मग, V1 बाय काय विचारले, V2 इज इक्वल टू काय येईल, R1 स्क्वेअर बाय R2 स्क्वेअर. म्हणजे काय आलं रे, R1 बाय R2चा होल स्क्वेअर 1/4चा स्क्वेअर. आन्सर आलेला आहे 1/16. ऑप्शन नंबर सी. याच्यानंतर लास्ट क्वेश्चन जो MCQ आहे तो थेरॉटिकल आहे. इन बर्नौलीज थेरम विच ऑफ द फॉलोइंग इज कन्झर्वड. आता सिम्पली आपल्याला जे बर्नौलीज थेरम सांगते ते काय सांगते रे, द सम ऑफ ऑल द फॉर्म ऑफ एनर्जी इज कॉन्स्टंट. आठवायले ओके. याचा अर्थ बर्नौलीज थेरममध्ये काय कॉन्स्टंट होईल, एनर्जी. हा झाला व्हिडिओचा पहिला पार्ट. दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघूयात त्याचे थेरॉटिकल क्वेश्चन्स, डेरिवेशन्स, आणि तिसऱ्या पार्टमध्ये आपण बघूयात त्याचे न्यूमरिकल्स. थँक्यू.